हाय हॅलो नमस्कार. मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत पिन फ्लावरपासून पिन कशी डेकोरेट करायची, पिन कशी बनवायची. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे राईस बीड्स, हा 3 mचा क्रिस्टल, गोल्डन बीड्स, पिन बेस, त्याचबरोबर 0.3 mm वायर. ती वायर किती घ्यायची सांगितली, हाताच्या बोटापासून ते कोपऱ्याच्या थोडी वरती. चला तर मग बनवूया आपण फ्लावर आणि त्यापासून डेकोरेटिव्ह पिन. पहिलं तर काय करायचं, एक राईस बीड्स एक साईडून ओवून घ्यायचा, त्याचबरोबर एक गोल्डन बीड्स तो पण असं इथून ओवून घ्यायचा. ते एका टोकाला ओवलेत, तिथून ते दुसऱ्या वायरच्या टोकापर्यंत घेऊन जायची. जरा जागा सोडायची आणि ही वायर इथून वरतून राईस बीड्समधून अशी खाली काढून घ्यायची. हे बघा झालं. अशाच प्रकारे आपण पुढचे राईस बीड्स ओवून घेऊयात. एक राईस बीड्स, त्यासोबत एक गोल्डन बीड्स ओवून घ्यायचा. ओवून घेतल्यानंतर तो पहिला ओवला आहे त्याच्याकडे घेऊन जायचा. हा आता उभा आहे, हा आडवा आहे, तो आडवा आहे तसंच ठेवायचा आणि वरतून वायर त्या राईस बीडमधून खाली काढून घ्यायची. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, नॉलेजेबल वाटत असतील, यातून तुम्ही खरंच काहीतरी शिकत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याशी वायर ओढून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे तयार होतं. गॅप जरी वाटला तरी हा राईस बीड्स, हा गोल्डन बीड जरा उचलून घ्यायचा आणि राईस बीड जवळजवळ घेऊन ही वायर अशी ओढून घ्यायची. अशा प्रकारे आपण राईस बीड्स ओवून घेऊयात. सॉरी, हे अशा प्रकारे बघा हे 8 राईस बीड्स मी ओवून घेतले, तरी अजून आपलं होल पूर्ण नाही झालेलं. तर काय करायचं, जो शेवटचं वायरचं टोक आहे ते पहिल्या मोत्यातून असं खालून वरती काढून घ्यायचं. म्हणजे आपलं हे फूल असं जोडलं जाईल आणि पूर्ण कंप्लीट होईल. अशा प्रकारे ही वायर पहिल्या राईट स्पीडमधून त्याशी ओढून घ्यायची. बघा असं तयार झाले आपलं फूल. तुम्हाला जेवढे राईस बीड्स ॲड करायचे तेवढे तुम्ही करू शकता. हे मी 8 राईस बीडचं फ्लावर बनवले. तर ही सुरुवातीची जी वायर सोडली होती ती इथेच मोत्याच्या इथे राऊंड करून घ्यायची, राहिली जास्त असेल तर कट करायची. असं फूल तयार झालं तर आपल्याला हे काय करायचं आहे, हे जो राऊंड तयार झाला तिथून ही वायर आपली अशी वरती काढून घ्यायची. घेतली हे बघा अशी. तर आता हे आपल्याला
मोती फ्लावर आपण बनवलेलं बघा पाठीमागचा व्हिडिओ, तिथे कसे हे 2-2 मोती फिक्स केलेले. त्याच प्रकारे हे असे 2-2 मोती पकडायचे, ते फिक्स करायचे. तर हे 2-2 बी फिक्स करून घ्यायचे, म्हणजे पॅक करून घ्यायचे. आता हे 2 आता आपण यांना हे कसा विडा देऊन हे नखात पॅक पकडायचे. आता हे 2 फिक्स झाल्यानंतर हा आणि त्याच्या पुढचा हा, ते 2 फिक्स करायचे. ते 2 झाले. आता हा आणि त्याच्या पुढचा, आता ह्या आणि हा फिक्स झाला. आता हा आणि त्याच्या पुढचा हा, असे 2-2 फिक्स करायचे. आता हा आणि त्याचा पुढचा हा, त्याच्या पुढचा हा, त्याच्या पुढचा हा, असे व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे. त्यामुळे बघा फुलाला फिनिशिंग किती छान आलं आहे. त्यानंतर हे जो राऊंड तयार झाला तिथून ही वायर अशी वरती काढून घ्यायची. वरती काढल्यानंतर आपला क्रिस्टल त्यामध्ये ओवून घ्यायचं. क्रिस्टल ओवल्यानंतर तो क्रिस्टल बघा इथे व्यवस्थित असा आता उभा असा आपण घातलेला आहे, तो असा आडवा करून घ्यायचा, म्हणजे अशी वायर दिसत नाही. आणि ही राहिलेली वायर इथून पाठीमागे काढून घ्यायची. पाठीमागे काढली की परत इथूनच पिन अशी वायर अशी वरती काढून घ्यायची. ते झाल्यानंतर हे जरा अशा वायर पण कडे दिसतात, तर व्यवस्थित फिनिशिंग यावं त्यासाठी त्याच्या भोवती आपण हे गोल्डन बीड्सचा एक राऊंड घेऊया. त्यासाठी किती गोल्डन बीड्स लागत आहे ते पहिले होऊन घ्या, चेक करा की त्याच्या भोवती किती गोल्डन बीड्स मावू शकत आहेत. त्याच्यानुसार ते ओवाने ॲडजस्ट करून घ्या. जास्त पण झाले नाहीत पाहिजे आणि कमी पण नाही. वायर अजिबात वरती दिसली नाही पाहिजे. आपण ज्वेलरी जी बनवली आहे तर ती वायर अजिबात वरती दिसली पाहिजे नाही. अशा प्रकारे पूर्ण त्याला राऊंड करून घ्या व्यवस्थित गोल्डन बेस. त्यामुळे जी वरती वायर थोडीफार दिसते ती पण लपली जाईल आणि फ्लावरला फिनिशिंग छान येऊन फ्लावर छान दिसेल. ज्वेलरी बनवताना किंवा फ्लावर्स बनवताना फ्लावर्स जर व्यवस्थित बनले आणि फिक्स व्यवस्थित जर केले, जे आपण बनवणार आहे क्लिप वगैरे अंगठ्या जोडवी, तेव्हा ती हे बघा कसं व्यवस्थित फिक्स होतं आहे. एकही मोती कमी नाही आहे, जास्त नाही आहे. मग हा काय करायचा, राऊंड येतो आहे, राऊंड तयार होतो आहे क्रिस्टल भोवती. तर हा वायरचा टोक जो पहिला मोती आहे त्यातून घालून घेऊन त्यातून वरती काढायचा असेल आणि फ्लावर कंप्लीट होईल. हे बघा असं वायर कुठेही गुंता झाला तर तो व्यवस्थित काढायचा. वायर कशी ओढायची नाही, वायर तुटू शकते. त्यामुळे आता बघा कसं तयार झालं. एकदम ओढून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित राऊंड आल्यानंतर ही वायर 2 मोत्यांच्या 2 राईस बीड्सच्या मधून पाठीमागे घेऊन परत अपोजिट साईडून हे गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल यांच्यामधून वरती काढून घ्यायची आणि तशीच परत पाठीमागे ओढून अशी
छान आपलं राईस बीडपासून फ्लावर तयार झालेलं आहे. तर यापासून आपण पिनही बनवू शकतो, जोडवीही बनवू शकतो, रिंगही बनवू शकतो. रिंग बेसला जोडलं की इयरिंगसुद्धा बनवू शकतो. आणि पिनला आपण हे असं जोडून घेतलं की पिन छान तयार होते. त्याचबरोबर हे आपण अशा क्लिपलाही जोडून छान छोटे मुलांसाठी क्लिप बनवू शकतो. तर आज आपण पिनला न जोडता हे टिकटॉक क्लिप म्हणतो आम्ही, या टिकटॉकच्या क्लिपलाच आपण हे फ्लावर जोडून घेऊया. कारण पिन सर्रास अशी यूज होत नाही, पण ह्या टिकटॉकच्या पिन सर्रास सगळे यूज करतात. ते कोणालाही यूजफुल होऊ शकते. त्यासाठी आपण हे फ्लावर या टिकटॉकच्या क्लिपला जॉईन करून घेऊया. व्यवस्थित फ्लावर याच्यावर ठेवायचं, व्यवस्थित फिक्स होते का हे बघायचं. तर होते. ही क्लिप अशी उघडायची, ही वायर एक्स्ट्रा राहिलेली ती एका मोत्याला राईस बीडला गुंडाळून घेऊन ही बरोबर या क्लिपवर फ्लावर ठेवायचं. नंतर ही वायर इथून या स्पेसमधून अशी ओवून घ्यायची आणि इथे अशी वेळ द्यायची, म्हणजे आपलं फ्लावर एकदा इथे जसं जॉईन करायचं या प्रकारे फिक्स होऊन जाईल. नंतर काय करायचं, फ्लावर बिलकुलही इकडे तिकडे हललं बिलकुल पाहिजे नाही आहे. ही वायर घ्यायची आणि अशा खालच्या साईडून गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल यांच्यामधून ती अशी वरती काढून घेतली, वरती ओढून घ्यायची. तिथूनच अशी पाठीमागे ओढून घ्यायची. परत तिथे 2 वेळे देऊन घ्यायची. झालं. ह्यात आपलं फूल हलत नाही, पण व्यवस्थित फिक्स करायचं. त्यामुळे अजून आपण इथून गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल यांच्यामधून वायर वरती काढून घेऊया. अशी वायर वरती काढून घ्यायची. फ्लावर एकदम फिक्स करायचं. ते तर बेसिक म्हणजे इम्पॉर्टंट आहे की फ्लावर एकदम क्लिपवर फिक्स झालं पाहिजे. नंतर ते असंच पाठीमागून काढून परत अपोजिट साईडकडून गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल यांच्यामधून परत वरती काढून घ्यायचं. तिथे एकदा फिक्स करायचं. एकदा 2 वेळा असं फिक्स केलं की व्यवस्थित फिक्स होऊन जातं. तरीही तुम्हाला वाटत असेल की आपलं फ्लावर फिक्स नाही आहे, तर परत तुम्ही त्याला वेळे देऊन असेच अपोजिट साईडून ते फिक्स करून घ्यायचं. हे ज्वेलरी लहान मुलं वापरणार असतात, त्यासाठी व्यवस्थित फिक्स करायचं. त्यांना टोचलं पण नाही पाहिजे. हँडमेड ज्वेलरीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्वेलरी बनवली तरी ती इरिटेट झाली नाही पाहिजे, टोचली नाही पाहिजे. व्यवस्थित फिनिशिंग आणि व्यवस्थित ती फिक्स केली जाते. अशा प्रकारे आपण फ्लावर तयार केले. तर ही वायर खालच्या साईडून अशी परत एकदा इथून ओढून कट खाली करायची नाही, तर ती वरती आणून अशी
कट करायचे, कारण खाली केसामध्ये वगैरे हे अडकू शकते किंवा टोचू शकते. त्यामुळे अशी वरती वायर काढून घ्यायची आणि इथे एका राईट कट करून घ्यायची. बघा अशी छान प्रकारे आपली क्लिप तयार आहे. छोट्या मुलींना खूप सुंदर दिसते. त्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.